नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कढी भजी कशी करायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथं 2 ग्लास ताक घेतलेलं आहे, थोडंसं 2 चमचे बेसन. तर या बेसनमध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर कढी करण्यासाठी मी इथं पातेलं ठेवलं आहे, त्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे, थोडी मोहरी, थोडे जिरे, थोडासा कढीपत्ता आणि यामध्येच 2 हिरवी मिरची घेतलेले आहेत बारीक चिरून, तेही टाकत आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेले, तेही टाकून सर्व मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर इथं चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद हे टाकून मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी मी इथं गॅस पूर्ण बारीकवरती करत आहे. त्याच्यानंतर आपलं जे ताक आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि आपलं बेसनचं पीठ मिश्रण केलेलं ते टाकलेलं आहे. तर इथे कढी घट्ट होऊ नये याच्यासाठी मी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर करू शकता, नाही केला तरी चालेल. आणि थोडीशी कोथिंबीर. तर ही जी कढी आहे ती फुटणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गॅस पूर्णपणे बारीकवरती ठेवून 1-2 मिनटं मी उकळून घेतलेली. त्याच्यानंतर भजी करण्यासाठी इथं 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा, जिरे पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे सर्व टाकून थोडं पाणी ॲड करून आपण घट्ट असं मिश्रण तयार करून घेणार आहोत भजीसाठी. तर त्याच्यानंतर इथं मी सोडा टाकत आहे. थोडासा सोडा राहिला होता माझ्याकडून, त्यामुळे नंतर ॲड केलेला आहे. तर आता आपण तेल तापायला ठेवलं आहे, तर भजी तळून घेऊया. तर गॅस जो आहे तो मंद आचेवरती ठेवून मी इथं भजी तळून घेणार आहे. तर अशा प्रकारे सर्व आपण भजी जे आहेत ते मंद आचेवरती लालसर रंग येईपर्यंत मी इथं तळून घेत आहे. तर अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप टेस्टी होतात. तर अशा प्रकारे सर्व भजी तळून झालेले, तर मी साईडला काढते. तर परफेक्ट अशी आपली कढी आणि भजी तयार आहेत. तर या कढीमध्ये मी भजी टाकलेले नाही आहेत, कारण भजी जे आहेत ते कढीमध्ये पूर्णपणे घट्ट होतात, म्हणजे विरघळतात, त्यामुळे मी टाकलेले नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता त्यामध्येच, ज्यावेळेस कढी उकळते त्यावेळेस. तर अशा प्रकारे आपली कढी भजी तयार आहेत. तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.